हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. नमस्ते, जय भीम. आता वाजलेले आहेत सकाळचे 5:20 आणि इथे आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि आता माझं सकाळचं रुटीन शेअर करत करत आयुष्य बदलण्याच्या 11 सवयी ज्या आहेत त्या मी तुमच्याशी शेअर करत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ 1% जरी आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. सर्वसामान्यपणे कोणताही नियम अंगीकारायचा असेल तर त्याला आपल्या सवयीचा भाग बनवायचं असेल तर जवळपास सलग 21 दिवस ती गोष्ट केली पाहिजे. एक संकल्प केला पाहिजे, त्याचं पालन सातत्याने केलं पाहिजे. शिस्तीने 21 दिवस हे पालन आपल्याकडनं झालंच पाहिजे. मग बघा, आपल्याला या संकल्पाची सवय लागलेली असेल. यशाची शिखरं गाठणारे लोक त्यांच्या नियमित सवयीसाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आपल्यालाही आयुष्यात काही मिळवायचं जर असेल तर आपल्याला शरीराला आणि मनाला काही सवयी लावणं गरजेचं आहे. सवयी अंगी बाणवा आणि बघा, आपलं आयुष्य बदललेलं दिसेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 सवयीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच काहीतरी छान असे बदल होणार आहेत. नंबर 1, पुरेशी झोप. लवकर उठे लवकर निजे. पूर्वपार चालत आलेला हा कानमंत्र आजही तितकाच उपयुक्त आहे. सर्वात महत्त्वाची आणि चांगली सवय म्हणजे लवकर झोपणे आणि लवकर उठणे. आजच्या काळात मोबाईल, काम, अभ्यास या सगळ्या धावपळीमध्ये आपले जैविक घड्याळ बिघडलेलं आहे. ते दुरुस्त करण्यासाठी रात्रीची 11 ते 5 मधली झोप हा उपाय आहे. नंबर 2, शारीरिक व्यायाम. शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी महत्त्वाची सवय म्हणजे नियमित व्यायाम. कोणत्या वयाचे तुम्ही असाल, तरुण, लहान, प्रौढ, वृद्ध किंवा मग स्त्री पुरुष, कोणीही तुमच्या गरजेनुसार आणि तब्येतीनुसार सल्ला घेऊन व्यायाम करणे गरजेचे आहे. सकाळी चालायला जाणं, योग, झुंबा, ॲरोबिक्स, जिम किंवा मग मैदानी खेळ अशा कोणत्याही प्रकारे तुमच्या शरीराला व्यायामाची शिस्त लागणं गरजेची आहे. त्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने शिकवले जाणारे क्लासेसही उपलब्ध आहेत. नंबर 3, खाण्याच्या वेळा. आपण खाण्याच्या वेळांच्या बाबतीत वक्तशीर असलं पाहिजे. दुपारचं जेवण, नाश्ता आणि रात्रीचं जेवण या 3 वेळा तर नक्कीच ठरवून घ्याव्यात. त्यातही आपल्या प्रकृतीनुसार डॉक्टरांचा सल्ला घेऊन किती वेळा खावे हे ठरवावे. पण वेळ मात्र पक्की करावी. वयानुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपला आहार ठरवा. शुद्ध आणि पौष्टिक आहाराची सवय आपले आरोग्य सदा सर्वदा संपन्न ठेवेल. जिभेवर ताबा मिळवला की आपल्या आरोग्याचा ताबा आपल्या हातात येतो, हे लक्षात घ्या. आरोग्यम धनसंपदा. आरोग्य तपासणीकडे. नंबर 4, छंद, कला जोपासा. आपल्याकडे जी कोणती कला असेल त्यासाठी दिवसभरातला थोडासा वेळ बाजूला काढून ठेवूया. दिवसभरातला काही वेळ मोबाईल, टीव्ही या सर्वांपासून स्वतःला दूर ठेवूया आणि फक्त स्वतःशी संवाद साधूया. सोशल मीडियावर आपण किती वेळ वाया घालवला याची मर्यादा आपण आखून घेऊया. वाचन, नृत्य, वादन, गायनाचा सराव, चित्रकला, सायकलिंग, ट्रेकिंग यामधील आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी आठवड्यातून थोडा तरी वेळ काढूया. आपल्या आवडीच्या विषयावरील पुस्तके वाचूया. या साऱ्यांमुळे आपल्याला खूप उत्साह वाटेल. नंबर 5, रोजनिशी म्हणजेच डायरी लिहिणे. म्हणजे आज आपण दिवसभरामध्ये काय काय केले, चांगल्या वाईट घटना घडलेल्या असतात त्या सगळ्याच्या सगळ्या आपण या डायरीमध्ये लिहिल्या पाहिजेत. आज इतरांशी आणि स्वतःशी संवाद हरवत चाललेला आहे, मात्र स्वतःला वेळ हा द्यायलाच हवा. रोजनिशीची सवय आपल्याला स्वतःशी संवाद घडवून देईल. यामुळे काय केले की राहिले दिवसभराचा आढावा घेता येतो. लिखाणाचा कंटाळा असेल तर झोपण्यापूर्वी फक्त काही वेळ डोळे मिटून शांत विचार करूया. आपली ज्या गोष्टीवर श्रद्धा आहे त्याचं स्मरण करूया आणि दिवसाची सांगता समाधानी मनाने करूया. त्यामुळे आपण आजचा घालवलेला दिवस किती सकारात्मक होता ते आपल्याला कळेल. नंबर 6, चिंतन आणि ध्यान. आपल्याला मानसिक समाधान देणाऱ्या गोष्टीविषयी विचार करत सकाळी काही क्षण डोळे मिटून बसा. एकाग्रचित्त दिवसभरासाठी ऊर्जा देते.
आपल्याला दिवसभरात काय करायचं आहे, काय टाळायचं आहे याचं चित्र डोळ्यासमोर उभं करूया आणि दिवसाची एक आनंददायी सुरुवात करूया. मिळालेलं आयुष्य सुंदर आहे आणि ते दिल्याबद्दल आपण कृतज्ञ आहोत, अशी आपण रोज प्रार्थना केली पाहिजे. नंबर 7. ध्येय आणि प्राधान्य ठरवूया. आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे रोज स्वतःला सांगूया. हवे ते मिळवण्यासाठी मला काय केलं पाहिजे, काय नको याची प्राधान्य यादी डोळ्यासमोर ठेवूया. काम करताना रिकाम्या वेळेत स्वतःला आपल्या प्राधान्याविषयी सांगूया. असं केल्यामुळे आपण जो संकल्प ठरवला आहे तो संकल्प सिद्धीस नेण्यास नक्कीच मदत होईल. नंबर 8. इतरांना मदत करूया. आपल्या मदतीची कोणाला गरज असेल आणि आपल्याला मदत करणे शक्य असेल तर न कचरता समोर जाऊन मदत करूया. आपण समाजाचं काही देणं लागतो त्याची परतफेड केल्याची भावना आपल्यामध्ये येईल. आयुष्यात नवीन येणाऱ्या लोकांशी आणि नेहमीच्याच लोकांशी सुद्धा वाद न घालता सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तुम्ही जर चांगले श्रोता असाल तर लोकांशी संवाद आनंदी होतो. शक्यतो वितंड वादाला आमंत्रण देणारे विषय आपण टाळूया. वादाचा विषय देखील संयमाने आणि शांततेने आपण मांडू शकतो. नंबर 9. अभ्यासू बनूया. म्हणजेच काय तर नवीन गोष्ट जाणून घेण्याची तयारी ठेवूया. त्यासाठी का, कसे, कुठे, कधी असे प्रश्न स्वतःला विचारूया. आपण कोणत्याही पदावर असला तरी आपल्यापेक्षा लहान किंवा मोठ्या व्यक्तींकडून काही शिकायला मिळत जर असेल तर संधीचा लाभ हा घेतला पाहिजे. लाज न बाळगता नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद हा आपल्याला घेता आला पाहिजे. नंबर 10. आव्हाने स्वीकारूया. मी हे करू शकतो किंवा करू शकते असा विश्वास स्वतःला द्या आणि नवीन आव्हानं स्वीकारा. कामाच्या किंवा इतर ठिकाणी जोखीम घेण्याची, त्याच्या परिणामांना सामोरं जाण्याची तयारी आपण ठेवली पाहिजे. त्यामुळे आपल्यामध्ये आत्मविश्वास जागरूक होतो व वेगवेगळी आव्हाने स्वीकारल्यामुळे वेगवेगळ्या संधी या आपल्या आयुष्यामध्ये मिळत जातात. नंबर 11. कुटुंब आणि मित्रांना वेळ देऊया. आपल्याला आवडणाऱ्या आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसोबत आठवड्यातला काही वेळ घालवूया. त्यातून मिळणारी ऊर्जा आपल्याला आठवडाभर उपयोगी पडेल. जो मनाला जिंकतो तो सर्व काही जिंकू शकतो असे म्हणतात आणि म्हणूनच आपल्या सवयी आपल्या मनावर ताबा मिळवून द्यायला मदत करतील आणि आपले आयुष्य सुंदर बनवतील. तर या 11 सवयी जर आपण अंगीकारल्या तर नक्कीच आपलं आयुष्य बदलण्यास सुरुवात होईल. आजचा व्हिडिओ जर 1% जरी आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.